नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. केंद्र सरकारकडून जे काही आपले कृषी मंत्र्यांनी मागण्या केल्या होत्या असं कृषी मंत्र्यांचं म्हणणे असो, बट याच्यातनं आपल्याला दिसतंय की ज्या काही राज्यामध्ये सोयाबीनचा पीक पेरा 52 लाख हेक्टरपेक्षा जास्त झाला असल्याचं याच्यातनं आपल्याला कळते. कारण की यावर्षी पाऊस चांगला झाल्याचं सांगण्यात येते. पाऊस चांगला झाला आणि याच्यातनं सगळीच शेतकऱ्यांचे सातत्याने ज्या काही 3 मागण्या होत्या, त्यांच्या 3 मागण्या होत्या, त्या 3 मागण्यांवर आता केंद्र सरकारकडून याच्यात होकार भरण्यात आली आहे. आणि होकार काय आहे तर मित्रांनो, ते पण आपण जाणून घेणार आहे. आणि त्यामुळे शेवटपर्यंत बघा, कुठे स्किप करू नका. अत्यंत महत्त्वाची माहिती तुम्हाला नेहमीच आपण देत असतो. बघा, जो काही भारत सरकारचं राजपत्र आहे, म्हणजे याच्यामध्येच त्यांनी सांगितलं आहे की जे काही सोयाबीन आणि कापूस होतं, आता कापसाचं तर झालं, पण सोयाबीनचा विचार करता यामध्ये सोयाबीनला हमीभाव देण्यासाठी खरेदी करावी. बघा, सोयाबीनला हमीभाव देऊन खरेदी करावी असं याच्यामध्ये सांगण्यात आलं होतं आणि ते नक्कीच याच्यामध्ये अप्रूव्ह झालेलं आहे. हमीभाव एक गोष्ट होती, हमीभाव, आणि त्याच्यानंतर होतं जे काही खाद्यतेल, म्हणजे खाद्यतेलावर जे काही आयात केली जाते, खाद्यतेल असो किंवा सोया असो, सोया, केक इत्यादी जे काही उत्पादने, याच्यावर जे काही सोयाबीन निर्यातीसाठी प्रत्येक क्विंटल मागे $50 इतके अनुदान द्यावे. $50 एवढं अनुदान आता शेतकऱ्यांना याच्यातनं मिळणार आहे. बघा, आणि याच्यामध्ये केंद्र शासनाकडून अजून मागणी करण्यात आली होती की जर तुम्ही ते बघाल तर की केंद्र शासनाने हमीभाव खरेदी ही मागणी मान्य केली होती आणि त्याच्यानंतर 90 दिवसापर्यंत बघा 90 दिवसांपर्यंत ही खरेदी केली जाणार आहे हमीभावानुसार. आणि तो हमीभाव काय होता, 4,800च्या समथिंग होता. ओके, आणि त्याचनुसार आता त्याची त्याची खरेदी देखील होणार आहे. सो ही महत्त्वाची माहिती होती. याच्यातनं जे काही मुख्यमंत्र्यांकडून देखील याच्यामध्ये पाठपुरावा करण्यात आला आणि कृषी मंत्र्यांनी देखील त्यांच्या एक्स पोस्टवर हे शेअर केलेलं आहे की याच्यानंतर जे काही 90 दिवस असणार ते हमीभावानेच खरेदी होणार आहे. अजून चॅनलला सबस्क्राईब केला नसेल, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.